माघे गणेशोत्सवाप्रमाणेच आगामी सार्वजनिक गणेशोत्सवांवरही कोर्टाच्या नियमांचं सावट आहे। कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत मुंबई महापालिकेकडून परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि यानुसार पीओपीच्या मूर्तींना पूर्णपणे बंदी असणार आहे आणि यामुळे गणेश मंडळ आणि मूर्तिकारांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। तर यावरूनच राज ठाकरेंनी मूर्तिकारांना एक सल्ला दिलाय। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी आहे असं असताना देखील माघी गणेशोत्सवादरम्यान अनेकांनी पीओपीच्या गणेश मूर्ती बसवल्या होत्या आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टानं पीओपीच्या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश महापालिका आणि राज्य सरकारला दिलेले होते। त्यानंतर आता भाद्रपदमध्ये येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं कोर्टाचा हवाला देत एक परिपत्रक जारी केलं। या परिपत्रकामध्ये पीओपी आणि उंच गणेश मूर्तींना बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आलेला आहे। महापालिकेनं जारी केलेल्या परिपत्रकात नेमके काय नियम घालून देण्यात आलेले आहेत ते आधी पाहणार आहोत। तर हे नियम नेमके काय सांगतात त्यावरती आपण एक नजर टाकतो आहोत। तर महानगरपालिकेच्या परिपत्रकात काय म्हटलंय? पीओपी मूर्तींवर पूर्णपणे प्रतिबंध असेल। महापालिका मूर्तिकारांना निःशुल्क मंडप परवानगी देणार। सार्वजनिक खासगी जागेवरील मंडपांसाठी अर्ज करत असताना गेल्या वर्षीची मंडप परवानगी जोडावी लागणार आहे। तर मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फुटपाथवरती खड्डे खणण्यास प्रतिबंध आहे। तर खड्डे खणल्याचं आढळलं तर 2000 रुपये प्रति खड्ड्याप्रमाणे दंडात्मक कारवाई देखील केली जाईल। इथे केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवल्या जातात असा मंडपाच्या प्रवेशद्वारावर फलक लावावा लागणार आहे। तर उत्सवादरम्यान आगमन विसर्जन सुकर होईल आणि स्थापनेदरम्यान मूर्तीचं स्थैर्य राहील एवढ्या उंचीचीच मूर्ती घडवावी। महानगरपालिकेच्या परिपत्रकामधले आपण महत्त्वाचे मुद्दे समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला होता। तर महापालिकेनं घालून दिलेल्या नियमांप्रमाणे मंडळांमध्ये आणि मूर्तिकारांमध्ये मात्र नाराजीचं वातावरण आहे। दरम्यान राज ठाकरे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांसोबत संवाद साधला। यावेळी त्यांनी पीओपी मूर्तींवरून देण्यात आलेल्या निर्देशांवरही भाष्य केलं। पीओपी मूर्तींमुळे मोठं प्रदूषण होतं, त्यामुळे मूर्तिकारांनी याचा विचार करत दुसरा मार्ग शोधला पाहिजे असा सल्लाच राज ठाकरेंनी दिलेला आहे। त्यांनी दिलेली सविस्तर प्रतिक्रिया पाहूयात आणि मग या विषयावरती चर्चा करूयात। मला एवढंच फक्त म्हणायचं नाही की या सगळ्याच्यामध्ये मूर्तिकारांनी पण आता विचार केला पाहिजे की दरवेळेला जर समजा हीच गोष्ट येणार असेल तर त्यांनी गोष्टी बदलल्या पाहिजेत। प्रत्येक वेळेला बनवायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सरकारचं काय म्हणणं आहे ते कुठच्याही सरकारचं, तर त्याच्यामध्ये बदल हा त्यांनी मूर्तिकारांनी आता ह्याच्यापुढे केला पाहिजे ना। तोच प्रश्न दरवर्षी कसा काय येतो? दरवर्षी आपण काहीतरी एक भूमिका घ्यायची आणि मग त्याच्यानंतर गणपती येणार म्हणून आपण त्या मूर्त्यांना, कारण त्याच्यामुळे होणारं पोल्युशन हे खूप मोठ्या प्रमाणावरचं आहे। हे मला असं वाटतं आता मूर्तिकारांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे, काहीतरी दुसरा मार्ग त्यांनी काढला पाहिजे। आणि तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे। संदीपजी, आपलं स्वागत। गणेश गल्ली मंडळाचे उपाध्यक्ष सिद्धेश कोपरगावकर आणि पेणमधील मूर्तिकार कुणाल पाटीलही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवात मी अर्थातच मूर्तिकार कुणाल पाटील आपल्यापासून करेल। कुणालजी, खरं तर दरवर्षाची ज्या वेळेला मूर्तींचं विसर्जन केलं जातं त्यानंतर पुढल्या वर्षाच्या मूर्ती तयार करण्याला सर्व चित्रशाळांमध्ये सुरुवात केली जात असल्याचं पाहायला मिळतं। मात्र ज्या वेळेला पीओपी संदर्भातला निर्णय येतो, मुंबई महापालिकेनं देखील काही निर्देश दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याचा कसा कितपत परिणाम हा मूर्तींवरती होतो? घरगुती गणपतींचा आकार जरी छोटा असला तरी मंडळांमध्ये लागणाऱ्या ज्या मूर्ती आहे त्या आकारानं फार मोठ्या लागतात। मग अशा वेळेला शाळू मातीपासून किंवा तशा बनवलेल्या मूर्ती याला काही पर्याय आहे का की याच मूर्ती आता छोट्या स्वरूपात बसवाव्या लागतील? कुणालजी, एक मूर्तिकार म्हणून तुमची बाजू समजावून सांगा। नमस्कार, जय महाराष्ट्र। बोला। मी सांगू इच्छितो की जे आता पीओपी बंदी आपल्या सरकारने, महाराष्ट्र सरकारने लादलेली आहे, ठीक आहे, त्यामुळे मी फक्त पेण तालुक्याचं सध्या प्रेझेंटेशन करतोय
थोडक्यामध्ये आज पेन तालुक्यामध्ये जवळजवळ 2.5 लाख मूर्तिकार, हम्म, त्याच्यावर जगणारे बाकी जे लोक असतील त्यांचा हा पोटापाण्याचा प्रश्न आहे. हम्म, 2.5 लाख लोक याच्यावर अवलंबून आहेत फक्त हमरापूर पेन तालुक्यामध्ये. हम्म. ठीक आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये याच्यावरती जवळजवळ लाखो लोक अवलंबून आहेत, प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या. म्हणजे त्याला लागणारे फुलं म्हणा, रॉ मटेरियल वगैरे, कलर वगैरे सगळं त्याच्यावरती डिपेंड आहे. हा. सुरुवातीला मी माझी समस्या सांगतो. हम्म, हम्म. जेव्हा नागपूर खंडपीठाने निर्णय दिला 2024 मध्ये की तुम्ही काहीतरी कृत्रिम तलावाची सोय करा, त्यावेळी प्रत्येकाने म्हणजे नगरपालिकेला प्रत्येक आदेश दिला होता 2024च्या एंडिंग मध्ये की तुम्ही कृत्रिम तलावाची सोय करा. नगरपालिकेने गणपती व्यवस्थाचे विसर्जनावर काय काम करता येईल हे बघा. त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा आमच्या गणपती मूर्तीच्या जोरात कामाला लागलो. हम्म, हम्म. आज जवळजवळ हमरापूर पेन तालुक्यामध्ये बँक लोन जवळजवळ 130 कोटी रुपयाचा आहे प्रत्येक बँकेचा, प्रत्येक कर्मचाऱ्यावरती, प्रत्येक कारखानदारावरती. हम्म. आणि ह्या लोन जवळजवळ 90% रक्कम आज आम्ही या गणपतीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हम्म, हम्म. जर पीओपी बंद झाली तर मूर्तिकार, त्याच्यासोबत जोडणारे सर्व लोक आणि या मूर्तिकारामध्ये यंग जनरेशन आहे, सुशिक्षित मुलं आहेत, हो. ग्रॅज्युएट झाल्यामुळे मुलं MA झाले आहेत, काही जर इंजिनियर होऊन देखील, डॉक्टर होऊन देखील या काही लाईन मध्ये आलेले आहेत. हम्म. तर या वर्गाने काय करावं? अशा मुलांना, अशा लोकांना ज्यांनी लोन फेडताच येणार नाही अशांना आत्महत्येची वेळ येईल. ठीक आहे. बरोबर. झालं. दुसरी गोष्ट, CPCच्या गाईडलाईनचा अभ्यास करताना मला असं वाटतं काही गोष्टी आम्ही पण सादर केलेल्या आहेत, हम्म. कोर्टापुढे सादर केले आहेत, वारंवार नगरपालिकेपुढे पण दिलेले आहेत, आमच्या हा. वकिलांकडे पण दिलेले आहेत. जे आता हा डोलस पर्यावरण म्हणून पुस्तक आहे, डॉक्टर प्रमोद मोघे, हे तर NCL चे शास्त्रज्ञ आहेत. ह्यांच्या पुस्तकामध्ये डिटेल दिलेलं आहे की पीओपी कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही. हम्म, हम्म, हम्म. या गोष्टीवर आम्ही जवळजवळ 5 वर्ष कोर्टामध्ये आणि जे काही राजकीय लोक आहेत त्यांच्याकडे पण आम्ही सांगतो का आम्हाला दाद द्या. पीओपी बंद करत असताना खरोखर ती पर्यावरणपूरक आहे का ती प्रदूषण करते याचा थोडासा अभ्यास करा, किंवा आम्हा मूर्तिकारांना जे पीओपीच्या मूर्ती हे करतात त्यांना एकत्र घ्या. सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आमचे मराठी लोकांचे आधारस्तंभ आहेत, हम्म, हम्म. त्यांच्या पुढे आम्ही नाहीत. पण आम्हाला असं वाटतं की राजसाहेबांनी आमच्या मूर्तिकाराच्या पण काही बरोबर आहे कुणालजी, आणि म्हणूनच आपल्याला आम्ही आमंत्रित केलेलं होतं. पुढच्या वेळेला उत्तर देताना कॅमेरापासून थोडं मागं असाल तर तुमचा चेहरा प्रेक्षकांना अतिशय योग्य रीतीनं पाहता येऊ शकणार आहे. त्यानंतर मी थेटपणे जाईल. यावेळेला आपल्यासोबत आहेत सिद्धेश कोपरगावकर देखील आहेत, गणेश गल्ली मंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. सिद्धेश कोपरगावकरजी, मुंबईचा गणेशोत्सव म्हणजे उंचच उंच मूर्ती हे समीकरण आजपर्यंत आहे, कदाचित पुढच्या काळातही कायम राहील. मात्र ज्याला पीओपीच्या मूर्ती असतात त्यावेळेला त्या इतक्या भव्य दिव्य साकारणं सोपं होत असतं, पर्यायी मार्ग निवडावा लागेल असं जरी आता राज ठाकरे यांचं म्हणणं असलं तरी देखील आज निघालेल्या परिपत्रकानंतर त्या ज्या काय अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहेत त्याविषयी गणेश मंडळांचं नेमकं काय म्हणणं आहे? सिद्धेश कोपरगावकरजी. तर ही मूर्तीवरती जी बंदी आणली आहे पीओपीची, ही 2022 साली खूप नेटाने जोर लावून बीएमसीने आणलेली होती. त्यावेळी देखील 2 निवडणुका, केंद्र आणि राज्य सरकारची निवडणूक असल्या कारणाने ती पुढे आणली गेली. एखादा राजकीय नेता आहे तो हिरो बनतो आणि ती बंदी नंतर डावलली जाते. त्याच्यात दाखवलं जातं आम्ही तुमच्या सणांचे कैवारी आहोत वगैरे, आणि कोणतरी हिरो बनतं, मूर्ती पूर्ण संकल्पना त्यावेळेला मग दाबली जाते. परत आता निवडणुका येत आहेत बीएमसीच्या, पुन्हा ही बंदीचं प्रकरण आणलंय. मुळात प्रश्न बंदीचा नाहीये, प्रश्न आहे तो कारवाईचा. की ही बंदी तर सर प्लास्टिकच्या पिशव्यांवर आहे, गुटख्यावरती आहे, तुमच्या बेकायदेशीर होल्डिंग्सवर आहे ना सगळं सुरळीत चालू मुंबईमध्ये. आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी घालण्यामुळे जर गिरगावच्या चौपाटीवर मॉरिशियसचं निळं पाणी येणार असेल तर आम्ही या बंदीचं समर्थन करतो मंडळ म्हणून. पण हे शक्य नाहीये. आज बीएमसी असेल, कितीतरी प्रकारचा मानवी मैला रोजच्या रोज अरबी समुद्रात सोडला जातोय, इंडस्ट्रीयल वेस्टेज सोडले जात आहेत, कचरा टाकला जातोय, त्या प्रदूषणावरती कोणी काही नाही बोलत आहे. फक्त पीओपी हे एक म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये 11 दिवसाचा उत्सव आणि 4 दिवसाचा माझ्या मते विसर्जन. त्यामध्ये होणारा जो
पीओपीचा संदर्भ देऊन प्रदूषणाचा एवढा गवगवा केला जातो, तो कितपत योग्य आहे तो मला अजूनपर्यंत पचनी पडलेला नाही. आणि दुसरा एक मुद्दा मला सांगावासा वाटतो की ज्या केंद्रीय प्रदूषण मंडळाने हे जे 2020 साली काहीतरी परिपत्रक काढलेलं होतं आणि सूचना लागू केल्या, त्यांचं स्वतःचं कार्यालय दिल्लीत आहे आणि दिल्ली मधल्या प्रदूषणावरती चिंता व्यक्त करण्याऐवजी मुंबई मधल्या अरबी समुद्रावरती 4 दिवसाच्या विसर्जनाने होणाऱ्या प्रदूषणावरती एवढं गहन चर्चा केली जाते, ते सर्वात मोठं हास्यास्पद विधान मला त्यांचं वाटतं. तर उत्सवावरती जर असे निर्बंध आणले गेले तर दहीहंडीचं जे झालं तेच गणेशोत्सवाचं होईल, याचीच मला काहीतरी खंत सिद्धेशी मंडळांचा मुद्दाही मला लक्षात आलेला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे मी आपल्याकडे येईल. संदीपजी, येणाऱ्या निवडणुका यांचा दाखला दिला गेला, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावरती देखील चर्चा झाली आणि दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील एक महत्त्वपूर्ण भेट घेतल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया होती की पर्याय काहीतरी आता मूर्तिकारांनी शोधणं गरजेचं आहे. मात्र येणारं परिपत्रक, त्यामुळे होणारे परिणाम, पीओपीच्या मूर्ती, हे दरवर्षी आपण चघळतो, दरवर्षी तुम्ही आम्ही भेटतो आणि या विषयावरती चर्चा करतो. फायनल तोडगा कधी निघणार आहे आणि कधी आपल्या गणेशोत्सवाला आपण सुरळीतरित्या पार पाडू, असं स्पष्ट चित्र आपल्याला महाराष्ट्राला पाहता येणार आहे? संदीपजी, मला असं वाटतं सरकारने याच्यात 2 गोष्टी केल्या पाहिजे आहेत. एक तर जे मूर्तिकार आहेत त्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, जे गणेश उत्सव मंडळ आहेत यांना विश्वासात घेतलं पाहिजे. आता कसं झालं, कोर्टाने निर्णय दिल्यावर तुम्ही आज सांगा की मूर्ती तयार करू नका पीओपीच्या. हीच गोष्ट जर एक 5-6 अगोदर, आज जसं यांनी सांगितलं की आम्ही लोन घेतलेलं आहे, आता ऑलरेडी कर्ज घेतलेलं आहे, ऑलरेडी मूर्ती बनवायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी चेंज करणं म्हणजे ते खूप कठीण काम होऊन जातं. दुसरा मला जो सिद्धार्थजींनी मुद्दा मांडला तो अतिशय पटला की आज महानगरपालिकेचं, आज जर आपण बघितलं वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट जो आहे महानगरपालिकेचा, तर त्या वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट मध्ये तुम्ही जे समुद्रात आपण जी पाणी सोडतो, जे आपलं सगळं पाणी आहे ते तुम्ही ट्रीटमेंट करून सोडायला पाहिजे. आजही महानगरपालिका ट्रीटमेंट न करता पाणी समुद्रामध्ये सोडत असते आणि त्यामुळे पण प्रदूषण होतं. तोही मुद्दा त्यांचा अतिशय योग्य आहे. मग या सगळ्याला सोल्युशन काय आहे, या सगळ्याला पर्याय काय आहे? मला असं वाटतं अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जो आपण फक्त हा जो विषय आहे हा आपण फक्त प्रदूषण या माध्यमातूनच बघतोय. त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही दरवर्षी ही गोष्ट रोज सकाळी म्हणजे गणपती विसर्जन चा दिवस जेव्हा जातो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही चौपाटीवर, आपल्याला माहित असेल की मनसे सगळ्या चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबवते सगळ्या चौपाटीवर. तर त्यावेळेला ज्या पद्धतीच्या मूर्ती म्हणजे त्या अवस्थेत असतात तिकडे, ते समुद्र किनारी पडलेले असतात, ते अतिशय एक विदारक दृश्य आहे. बरोबर. म्हणजे प्रदूषण हा एक भाग झालाच, पण प्रदूषण हा भाग सोडून त्या ज्या अवस्थेतल्या त्या मूर्ती आपल्याला दिसतात, आपण गणपती बाप्पाच्या कुठेतरी त्या भग्न अवस्थेत असतात, पण त्याचं वर्णनही करता येणार नाही, एवढी ती विचित्र परिस्थिती असते. तर मला असं वाटतं त्याचाही विचार आपण पीओपीच्या मूर्ती करताना म्हणजे प्रदूषण तर ठीक आहे, म्हणजे प्रदूषणाबद्दल मी त्यांच्या मुद्द्याशी अतिशय सहमत आहे सिद्धार्थजींच्या की बाकी ठिकाणी प्रदूषण होत नाही का मूर्तींमुळेच फक्त प्रदूषण होतं, असा काय भाग नाहीये. त्यामुळे त्या मुद्द्याशी तर मी सहमत आहेत. पण ज्या मूर्ती पीओपीच्या जेव्हा त्या समुद्र किनारी येतात, बऱ्याचशा मूर्ती त्या अतिशय खूप वाईट अवस्थेत असतात, विचित्र अवस्थेत असतात, त्याच्याबद्दल पण आपण विचार करायला पाहिजे. हा एक मला असं वाटतं की महत्वाचा मुद्दा आपण विचारात घेतला पाहिजे. बरोबर आहे. अतिशय योग्य असा मुद्दा आपण संदीपजी उपस्थित केलेला आहे आणि या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधवही जोडले गेले आहेत. हितेशजी, यापूर्वीची चर्चा आपण कदाचित पाहिलेली असेल. या चर्चेदरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले होते. मात्र ज्यावेळेला सार्वजनिक उत्सवांची वेळ येते त्यावेळेला येणारे निर्बंध या उत्सवावरती कितपत योग्य, कितपत अयोग्य आणि ज्या काळामध्ये आता हे सगळे मुद्दे उपस्थित झालेले, इथून अगदी काही काळ शिल्लक राहिलेला आहे की ज्यावेळेला हा सार्वजनिक उत्सव मनवण्यासाठी अवघा महाराष्ट्र, देश आणि इतरही ठिकाणी सगळेजण सज्ज झालेले असतात. मात्र ज्यावेळेला गणेश उत्सवाचा संबंध येतो, तो मोठ्या शहरांसाठी येतो आणि मूर्तींसंदर्भातला येतो, त्यावेळेला कुठले ना कुठले मुद्दे आणि निर्बंध समोर येताना दिसतात. यावेळेचं परिपत्रक, त्यातले निर्बंध आणि उत्सव काळ कसा पाहता हितेश जाधव? मुळात सर, जी काही आज या महाराष्ट्रामध्ये पीओपी बंदी लादल्या गेली आहे
कोर्टाच्या इंटरिम ऑर्डर आली आणि हा. त्याच्यानंतर महापालिका ह्या गोष्टीसाठी सज्ज झाली. हम्म, मुळात आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हम्म, गेले 20 वर्ष किंवा 25 वर्ष हम्म, आपल्यावर हे बिंबवण्यात आलंय की पीओपी हे पर्यावरणाला हानिकारक आहे आणि इको फ्रेंडलीच्या बाबतीत ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपण शाडू मातीला प्राधान्य देतो. हम्म. मुळात माझा मूळ मुद्दा असा आहे की सरकार आज हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मुळात माती परीक्षण पहिलं करून घ्यावं सरकारनी. मग ते शाडू मातीचं माती परीक्षण असू दे किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचं माती परीक्षण असू दे. हा हा आणि ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या शास्त्रज्ञांनी ज्या वेळेला ह्याच्यावर रिसर्च केला आहे तर त्याच्यामध्ये एनसीएल म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज हे जे इकडे जे केंद्रशासित जी लॅब आहे पुण्याला पाषाणमध्ये त्यांचा अहवाल असा सांगतोय की त्याच्यामध्ये 4 शास्त्रज्ञ आहेत. एक डॉक्टर प्रमोद मोगे आहेत, डॉक्टर शुभांगी उंबरकर आहेत, जयंत गाडगीळ म्हणून सायंटिस्ट आहेत जे शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की पीओपी हे पर्यावरण पूरक आहे. मग मला असं म्हणायचंय की जर का हे 20 वर्ष आपल्यावर बिंबवले गेले की पीओपी हे पर्यावरणाला हानिकारक आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातली 130 वर्षाची ही परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं गेले 50-60 वर्ष पेक्षा जास्त काळ पीओपीचा वापर आपण ह्या मूर्त्या घडवण्यामध्ये करतो आणि ज्या प्रमाणात पीओपीचा वापर महाराष्ट्रामध्ये होतोय त्याचा वाटाच मुळात उत्सवामध्ये 95% वाटा आहे. आणि जर का हे 95% जर का अचानकपणे गायब झाले तर मला असं वाटतं की आणीबाणीची परिस्थिती येईल, कायदा सुव्यवस्था रस्त्यावर असेल, 50 ते 60% घरांमध्ये गणपती बाप्पा बसूच शकत नाही आणि सार्वजनिक मंडळांची तर वेगळाच काहीतरी विषय असेल. आणि मला असं वाटतं हे सगळं सरकारला ह्याचं मला असं वाटतं गांभीर्य कुठेतरी आहे आणि त्यामुळे एक साधारण गेल्या आठवड्यातल्या विधिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही ह्या बाबतीत नक्कीच सर्वोच्च न्यायालयात दाद मागू. बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. सिद्धेश कोपरगावकर यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. सिद्धेशजी, राजकारण थोडंसं बाजूला ठेवून या विषयाचा सारासार विचार करून मग निर्णय घेण्यात यावा का आणि यामध्ये आता मध्यस्थी करण्याची वेळ आलेली आहे जी मनसेनं करावी का? सिद्धेश कोपरगावकरजी. निश्चितच पक्ष महत्वाचा नाहीये, मध्यस्थी कोणी करावी, बाप्पाच्या सणासाठी कोणाची मध्यस्थी चालेल. मुळात मध्यस्थी करण्याची वेळच काय यायला पाहिजे. जर आपण आपले सण प्रामाणिकपणे शिस्तबद्धपणे साजरे करतो आहोत तर आपल्याला निश्चितपणे आपले सण साजरे करण्याचा हक्क आहे. आणि मग ती राज ठाकरेंनी करावी, अजून कोणत्याही नेत्यांनी करावी, पण आपले सण आपल्याला साजरे करायला मिळावे हीच माझी सरकारला प्रार्थना आहे. बरोबर आहे. संदीप देशपांडेजी, पुढच्या काळामध्ये काय व्हायला हवंय? हिंदू सण आणि हिंदू सरकार हा जो आता मुद्दा उपस्थित झालेला आहे त्यानंतर काही अपेक्षा आहेत गणेश भक्तांच्या, गणेश मंडळांच्या आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये मध्यस्थ व्हावं किंवा त्या ठिकाणी कुठला तरी एक महत्त्वपूर्ण निर्णय व्हावा आणि कुठलीही इकडची ना तिकडची बाजू घेता कुठेतरी त्यामध्ये सुवर्ण मध्य साधता यावा असं वाटतं का? संदीपजी. नाही, 2 महत्वाचे मुद्दे आहेत, मला त्याच्याबद्दल पण बोललं पाहिजे. जे मगाशी आपले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला पीओपीच्या बद्दल, की एका लॅबनी जे हे दिले, मला असं वाटतं ह्या गोष्टी पण आपण उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल इथे ह्या मांडल्या गेल्या पाहिजेत. मग त्या मांडल्या गेल्यानंतर पण कोर्टाने हा निर्णय दिलाय का हे पण आपल्याला तपासावं लागेल. नंबर 1. नंबर 2 की शासन जेव्हा या सगळ्या गोष्टी, आता शेवट कोर्टाची ऑर्डर आहे म्हटल्यावर ती सगळ्यांना पाळावी लागणार आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. मग ती महापालिका असेल किंवा कोण असेल, तर याला तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात जाणं भाग आहे आणि ते सरकार जाईल असं मला वाटतंय प्रामाणिकपणे. पण मुळात असं आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की यांनी प्रदूषण होतो किंवा या मूर्त्या ज्या अवस्थेत मिळतात, मला असं वाटतं प्रदूषणापेक्षा हा महत्वाचा मुद्दा आहे की मूर्त्या त्या अवस्थेत, मला असं वाटतं त्याच्याबद्दल पण मूर्तिकारांनी विचार करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे गणेश भक्त म्हणून की हिंदू म्हणून मला वाटतं. की उद्या मी जेव्हा सकाळी समुद्रावर जातो आणि त्या ज्या अवस्थेत त्या मूर्त्या दिसतात ते बघून खरोखर म्हणजे मनाला वाईट वाटतं, एखाद्या भक्ताला त्रास होतो आपल्याला. तर मला वाटतं त्याचाही विचार केला पाहिजे की त्याच्यात काही सोल्युशन निघू शकतं का? किंवा समजा तुम्हाला वाटतं की पीओपी सर्वात हानिकारक आहे तर वेगळं काही मटेरियल वापरून त्याच्यामध्ये काही बदल करता येऊ शकतात का? मला असं वाटतं या गोष्टीवर पण आपण संशोधन केलं पाहिजे. बरोबर आहे. संशोधन व्हावं आणि योग्य रीतीने यावरती तोडगा निघावा एवढीच सर्वसाधारण अपेक्षा आहे. आणि एक फक्त महत्वाचा मुद्दा मांडतो की ऐन वेळेला हे डिसिजन नाही झाली पाहिजेत. हे जे निर्णय ऐन वेळेला होतात ना ते ऐन वेळेला झाले नाही पाहिजेत.
याच्या संदर्भातला तुम्हाला जर एखादा निर्णय घ्यायचा आहे तर तो सगळा निर्णय तुम्ही जे मूर्तिकार आहेत, जे गणेशोत्सव मंडळ आहेत, ह्या सगळ्यांना सरकारने बोलवलं तर काय बिघडलं? चर्चेच्या माध्यमातून शेवट तोडगा निघतो. बरोबर आहे, कारण सणवार आपले आहेत आणि पूर्वनियोजन जर असेल तर मात्र काही गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात. वेळेची मर्यादा असल्यामुळे संदीपजी आणि इतर मान्यवरांना मी या ठिकाणी इथेच थांबवतोय. मात्र धन्यवाद, तुम्ही या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेलात आणि इतकी समर्पक आणि सविस्तर चर्चा केलीत त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.